पद्मकन्या पुरस्कार समिती, पद्मशाली समन्वयक संघ व शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पद्मशाली समाजातील 10 कष्टकरी व कर्तृत्ववान महिलांचा पद्मकन्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। शहरातील दादा चौधरी विद्यालयात हा सन्मान सोहळा नुकताच पार पडला। शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पद्मशाली समाजातील 10 कष्टकरी व कर्तृत्ववान महिलांचा पद्मकन्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। माजी आमदार कैलास गोरंट्याल तसेच जालनाच्या नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शहराचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह नगरसेविका वीणा बोज्जा, नगरसेवक मनोज दुल्लम आणि ॲडव्होकेट सविता बोठे या मान्यवरांच्या हस्ते पद्मशाली समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेती अंजली वल्लाकट्टी यांनी लिहिलेल्या स्वसंरक्षण या मार्गदर्शन पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले। स्वसंरक्षणासाठी प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तिकेसंदर्भात सौ अंजली जितेंद्र वल्लाकट्टी यांनी अधिक माहिती दिली। आपल्या सर्वांना माहिती, त्याच्यानंतर मी प्रत्येक खेडागावांमध्ये जाऊन मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्यायला लागली आहे। तर हे प्रशिक्षण जे आहे, आपल्या शहरामध्ये आपली काही हत्यारं लपलेली आहे आणि ते सोप्या पद्धतीने आम्ही ह्या पुस्तकामध्ये दाखवून दिलेलं आहे की मुलींनी आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं। म्हणजे सामान्य मुलगी ही प्रतिस्पर्धेवर प्रतिकार ती करू शकते, तिला काही अडचण आली तर, आणि छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। आणि नक्कीच या पुस्तकाचं मुलींना आणि महिलांना मार्गदर्शक असं करणार आहे, कारण काही आपले नाजूक अशा भाग असतात त्याच्यावर प्रहार करणे, तसंच केस ओढणे, ओरडणे आणि नाजूक भागावर प्रहार करून आपली सुरक्षा करून घेणे, या अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, जेणेकरून सोप्या भाषेमध्ये मुलींपर्यंत हे पुस्तक पोहोचणार आहे आणि त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करावं हे नक्कीच ह्या पुस्तकातून समजणार आहे। तर या पद्मकन्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे कौतुक करत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पद्मशाली संगम द्वारा आयोजित पद्म पुरस्कार महिलाओं का गौरव हुआ है। निश्चित ही मैं इस समिति के सभी पदाधिकारियों का धन्यवाद देता हूँ और एक कौटुंबिक महोत्सव की जैसा उन्होंने आज किया है। नारी के बारे में कहा जाता है कि अपना आंचल में दूध और आँख में पानी है, ऐसा एक वक्त ये कहा जाता था, लेकिन आज महिलाएं पुरुष के कंधे के संधे के साथ मिलकर काम कर रही है। आज जिन माताओं का गौरव है, जिस माता शक्ति का गौरव है, निश्चित ही जिसने अपने संपूर्ण जीवन एक संघर्ष किया है, आज सही माना जाए तो आज फल समाज के नौजवानों की तरफ से दिया है। निश्चित ही इन सभी का मैं तहे दिल से आभार मानता हूँ। और यहाँ जो इस समाज के जो यंग जनरेशन ने जो काम किया है, जैसे जो पंचायत होता है, जाति प्रथा है, इन्होंने आज तोड़ा है और ये बहुत बड़ी बात, बहुत बड़े स्टेप इन्होंने किया है। मैं तो वैसे जालना का रहने वाला हूँ, निश्चित ही इनका अनुकरण मैं जालना में भी करूँगा, ऐसा मेरी तरफ से विश्वास देता हूँ और आपका धन्यवाद देता हूँ। विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पार पाडलेल्या या यशस्वी कार्यक्रमासंदर्भात बोलताना कार्यक्रमाचे आयोजक जितेंद्र वल्लाकट्टी यांनी अधिक माहिती दिली। पद्मकन्या पुरस्कार आज वितरण होतं, त्याच्यामध्ये आज आपण 10 महिलांचा सत्कार केला आणि त्याच्यामध्ये आज जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली आणि जालन्याचे नगराध्यक्ष संगीताई गोरंट्याल यांच्या हस्ते आपण वितरण केलं। आणि पुरस्कार असा होता की जो आपण आपल्या भावाने बहिणीचा आणि मुलाने आईचा आणि
प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.